क्रमांक 6 मध्ये निवडणूक लढवलेली आहे। माझे मतदारांनी जे एकमेव मंचरमध्ये असा माणूस आहे मी काम करणारा, तर मला प्रभागात माणसाने निवडून उभं केलं होतं। तिथं मला खात्री आहे का 100-150 मतदान तरी मला पडले पाहिजे होते, पण अक्षरशः असं न जाता माझे घरचे मतदान सुद्धा त्या नाही पडलेले, म्हणजे पडलेले घरचे म्हणतात आम्ही दिलेले, मग मतदान गेले पुढं ते तर सोडा, घरचे मतदान पण त्याच्यात दिसत नाही का माझे ते 5 मते हक्काची ती पण ती दिसत नाही। म्हणजे मला या ईव्हीएम मशीन वरती पूर्ण शंका आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मुंबई कोर्टात जाणार आहे, तिथं याचिका दाखल करणार आहे। मला या निकालावरती हे आक्षेप आहे का हे निकाल बरोबर लागलेला नाही, लोकशाहीला घातक निकाल झालेला आहे, ते याच्यावर मी स्थगिती आणणार हे नक्की। तुम्ही पक्षाशी बोलला आता, राहुल गांधींनी पण हा मुद्दा उचलला होता, राहुल गांधींचं तुम्हाला योग्यच वाटतंय का? ईव्हीएम बद्दल काय म्हणतो? आदरणीय राहुलजींनी पण मुद्दा हा बरोबरच उचलला होता, पण ते जास्त मत असल्यामुळं का ते समजून येत नव्हतं। पण एक मतदान मला जे पडले त्याच्यावरून लगेच कळतंय का मशनीमध्ये का गपला आहे 100%। कारण मी पक्षात संघ बोललोय, अरविंदजी सगळे कॉन्टॅक्ट झालेले आहे, पक्षही म्हटले आपण याला भक्कमपणे साथ देऊ, ही याचिका दाखल आणि 100% मी खात्री देतो का मला तिथं मतदान पडलेलं आहे। मी ही स्थगिती आणून नक्की दाखवणार। तुमच्या एक मतामुळे आज संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमचा मुद्दा तुम्ही उचलून धरणार का आम आदमी पक्षाच्या वतीने? आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरणार, शेवट करणार आणि याच्या स्थिती आणून परत आम्ही इलेक्शन होऊ शकतात तिथं।